हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. हे पालकचे खमंग कुरकुरीत असे मी भजी बनवले आहेत, एकदम टेस्टी असे. आणि ते कसे बनवले त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे आज आपण पालकची भजी करणार आहोत. त्यासाठी मी स्वच्छ अशी पालक धुवून घेतलेली आहे. अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची, नाहीतर चिरल्यावर धुतली ना त्याचं जीवनसत्व जातं. छान अशी पालक घेतलेली आहे मी. आता आपण ही चिरून घेऊया. बारीक अशी चिरून घ्यायची आहे. पालकमध्ये भरपूर असं जीवनसत्व असतात. पालकच्या भरपूर अशा रेसिपी होतात. आधी मी पालकची भजीची वेगळी अशी रेसिपी दाखवली आहे, पानाच्या अख्ख्या पानाची. आता चिरून करणार आहोत आपण मस्त गोड भजी. पालकच्या वड्या होतात, पालकची पातळ भाजी होते, सुकी भाजी होते, भरपूर असे पालकचे प्रकार होतात. त्यामुळे छान अशी मी पालक चिरून घेतलेली आहे. आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, तर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यात आपण आता लाल मिरची पावडर घालणार आहोत. तुम्ही हिरवी मिरची घालायची असेल खरडा तरी चालेल. मी लाल मिरची घालणार आहे. थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ. हे पहा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण पेस्ट घालायची आहे. थोडासा ओवा घ्यायचा आणि त्या क्रश करून असा हाताने चोळून टाकायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो आपल्या भज्यांना. आता हे सर्व पदार्थ घातलेले आहे. आता हे पहा, हे तांदळाचं पीठ आहे. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता बेसन पीठ घालायचं आहे. आता छान असं आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालते, पाणी जास्त घालायचं नाहीये. पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ओला आहे पालक. एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते मी. तर हे पहा, मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे 5-1 मिनिट जर आपण असं झाकून ठेवू आणि नंतर तळून घेऊ. तर हे पहा, आपण ना भजीचं 5 मिनिटं हे करून ठेवलं होतं. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम झालं का पाहूया. तर हे पहा, आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात काय सोडा वगैरे नाही घालत, त्याच्यामुळे आपण असं गरम कडकडीत असं तेल घालूया. एक चमचा असं तेल घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घेऊ. हे पण चांगलं असं मिक्स करायचे. खूप पण तेल नाही घालायचं, नाही तर खूप तेल पितात मग भजी. हे पण छान असं आपलं आता कालून झालेलं आहे. आता मी भजी सोडून घेते. छान असे थोडे थोडे सोडून घ्यायचे. मस्त असं खमंग कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवर तळून घ्यायचे. आता 1-1.5 मिनिटं अजिबात हलवायचं नाहीये. असे बुडबुडे कमी झाले की मग उलटे करून घ्यायचे. कलर पण त्यांना छान येतो आणि एकदम खमंग कुरकुरीत होतात.
तुम्ही नक्की असे पालकचे भजी करून पहा, तुम्हाला खूप आवडते आणि एकदम टेस्टी असे होतात. तर हे पहा आपले भजी तळून झालेले आहेत. हे आता उरलेले मी असेच तळून घेते. पहा किती छान असे कलर पण आलाय, एकदम खमंग असे कुरकुरीत पण झालेले आहेत, बघतानाच लगेच कळतात. हे पहा आता मी हे काढून घेते आणि दुसरे सोडून घेते. तर हे पहा आपले भजी तळून झालेले आहेत छान असे.